बातमीपत्राची सुरुवात करूया थेट प्रयागराजमध्ये होणाऱ्या महाकुंभ मेळ्यापासून। तर जगातला सर्वात मोठा मेळावा असलेल्या महाकुंभ मेळ्याला आजपासून प्रयागराजमध्ये सुरुवात झाली आहे। पौष पौर्णिमेनिमित्त आज पहिलं स्नानही पार पडेल। आजपासून पुढचे 45 दिवस प्रयागराजमध्ये भक्तांचा महासागर लोटणार आहे। तर 45 दिवसांनी म्हणजेच महाशिवरात्रीला 26 फेब्रुवारीला महाकुंभ मेळ्याची सांगता होईल। दर 12 वर्षांनी होणाऱ्या महाकुंभासाठी हजारो साधू संत आणि जगभरातील लाखो भाविक प्रयागराजमध्ये दाखल झाले। महाकुंभ मेळा हा सगळ्यात मोठा धार्मिक मेळावा आहे। यंदा 40 कोटी भाविक महाकुंभ मेळ्यात श्रद्धेची उडी घेतील असाही अंदाज आहे। दर 12 वर्षांनी महाकुंभ होत असतो आणि याआधीचा महाकुंभ हा 2013 मध्ये झाला होता। आणि यानंतर आता मुंबईकरांसाठी मोठी बातमी आहे, कारण मुंबईकरांना 2027 नंतर सुद्धा टोल भरावा लागणार आहे। MSRDCनं लवकरच राज्य सरकारला तसा प्रस्ताव पाठवणार असल्याचं कळतंय। मुंबईच्या वेशीवरती सध्या 5 टोल नाके आहेत। वाशी, ऐरोली, LBS, मुलुंड आणि दहिसर इथे टोल वसुली केली जाते। मात्र विधानसभा निवडणुकीच्या तोंडावरती या टोल नाक्यांवरती हलकी वाहनं, स्कूल बस आणि ST गाड्यांना टोलमाफी देण्यात आली होती। टोल कंपनीला त्यासाठी 1000 कोटींपेक्षा जास्त नुकसान भरपाई द्यावी लागणार आहे। ती वसुली करण्यासाठीच 5ही टोल नाक्यांवरती जड आणि अवजड वाहनांना 2027 पर्यंत टोल भरावा लागण्याची शक्यता आहे। आणि यानंतर आता राज्यभरातील विविध बातम्यांचा वेगवान आढावा टॉप 50च्या माध्यमातून। टोरेसच्या विविध शाखांमधून 9 कोटींचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय। तसंच बक्षीस स्वरूपात गाडी स्वीकारणाऱ्या 15 गुंतवणूकदारांची ओळख पटवण्यात आर्थिक गुन्हे शाखेला यश आलंय। टोरेस कंपनीनं दादरच्या शाखेसाठी 25 लाख रुपये महिना भाडं मोजलं होतं। त्यामुळेच मालकानं केलेला भाडे करार, रकमेचा व्यवहार या तपशिलांची आता चौकशी सुरू झाली आहे। तसंच टोरेस कंपनीनं 15 गाड्या विकत घेतल्याचं आणि 5 गाड्या आरक्षित केल्याचे पुरावे सुद्धा पोलिसांना सापडलेत। कल्याणमध्ये नशेसाठी बेकायदेशीर कोडीन फॉस्फेट सिरपचा वापर करण्यात आलाय। या प्रकरणी कल्याण अंमली पदार्थाविरोधात विशेष पथकानं कारवाई करत 2 आरोपींना बेड्या ठोकल्यात। 192 बेकायदेशीर कोडीन फॉस्फेट सिरपच्या बॉटल जप्त करण्यात आल्या। रायगडमधील माणगावमध्ये वीकेंडच्या पार्श्वभूमीवरती वाहतूक कोंडी झाली आहे। कोकणातून मुंबईकडे जाणाऱ्या मार्गावरती वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्याचं पाहायला मिळालं। माणगाव बाजारपेठ ते मुगवली वाट्यावरती साधारणतः 5 किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा लागल्याचं पाहायला मिळालं होतं आणि त्यामुळे प्रवाशांचे प्रचंड हालही झाले। सोलापुरात मुंबई चेन्नई एक्सप्रेसवरती दगडफेक करण्यात आली। या दगडफेकीत विकलांग डब्यात बसलेला एक प्रवासी किरकोळ जखमी झालाय। दगडफेकीत रेल्वेच्या काचा सुद्धा फुटल्या, त्यामुळे प्रवाशांमध्ये भीतीचं वातावरण सुद्धा झालं होतं। पुण्याच्या नारायणगावमधील खोडदमधून प्रस्तावित पुणे नाशिक रेल्वे प्रकल्पाच्या GMRTच्या रेडिओ दुर्बीण प्रकल्पाला अडथळा निर्माण होतोय आणि म्हणून या रेल्वे प्रकल्पाला GMRTनं विरोध केला। आता खोडद ग्रामस्थांनी आक्रमक पवित्रा घेत विकास कामाला विरोध करणारा प्रकल्प आम्हाला नको अशी भूमिका घेतली आहे। ग्रामस्थांनी GMRTलाच विरोध केलाय। पिंपरी चिंचवड पालिकेचे पाणी पुरवठा करणारा पाईपलाईन वॉल लिकेज झाला, त्यामुळे रस्त्यावरती मोठ्या प्रमाणात पाणी साचलं। एकीकडे पिंपरी चिंचवड शहराला दिवसाआड होणाऱ्या अपुऱ्या पाणी पुरवठ्यामुळे नागरिक त्रस्त आहेत, तर दुसरीकडे पिंपरी चिंचवड पालिकेच्या निष्काळजीपणामुळे लाखो लिटर पाण्याचा अपव्यय झाला। पश्चिम रेल्वेच्या वांद्रे टर्मिनस इथे इंटिग्रेटेड कोचिंग डिपोमध्ये 3 नवीन पिट लाईन तयार करण्याचं काम प्रगतीपथावरती आहे। या पिट लाईन्स तयार झाल्यानंतर देशभरातील विविध ठिकाणांसाठी गाड्यांची संख्या वाढणार आहे। विशेष म्हणजे वांद्रे टर्मिनसहून सुद्धा वंदे भारत ट्रेन सुरू होण्याची शक्यता आहे।
नाशिकच्या बागलाण तालुक्यातील आमसन ते मोराणे नजीक रस्त्याला मोसम नदीच्या पुरामुळे मोठं भगदाड पडलंय. त्यामुळेच वाहन चालकांना मोठी कसरत करावी लागतीये, तर खचलेल्या रस्त्यामुळे अपघाताचा धोका वाढलाय. तक्रार करूनही बांधकाम विभाग दुर्लक्ष करत असल्याचा आरोप गावकऱ्यांनी केलाय. वंदे भारत एक्सप्रेस नंतर विना वातानुकूलित अमृत भारत एक्सप्रेस सुरू करण्यात आली आहे. तिकीट दर कमी असल्यामुळे 4 अमृत भारत एक्सप्रेस सुरू करण्याचा विचार रेल्वे प्रशासन करत आहे. या एक्सप्रेसला सुद्धा चांगला प्रतिसाद मिळतोय. भंडारा रोड रेल्वे स्थानक परिसरात नागरिकांचा जीवघेणा प्रवास सुरू आहे. रेल्वे फाटक बंद असल्यानं दुतर्फा वाहनांच्या रांगा लागल्या. अखेर कंटाळून पाटका खालून वाकून नागरिक प्रवास करतायत. नागरिक ओव्हरब्रिजची मागणी करतायत, मात्र प्रशासनानं जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याचा आरोप होतोय. सांगलीच्या मिरज शहरातील रुईकर पानंद परिसरात ओढ्यावरती पूल बांधण्यात आलाय. शालेय विद्यार्थ्याच्या हस्ते या पुलाचं उद्घाटन करण्यात आलं. पूल नसल्यानं जीव मुठीत धरून विद्यार्थी शाळेत जायचे, मात्र आता पुलाला मंजुरी देऊन बांधकाम तात्काळ केल्यानं विद्यार्थ्यांनी शासनाचे आभार मानलेत. अटल सेतूजवळ नवा हायवे बांधण्यात येणार आहे. यामुळे अटल सेतू जवळून महाराष्ट्रातील मोठ्या महामार्गांना एकाच जागेवरून जोडणार आहे. 3,700 कोटींचा हा प्रकल्प 30 महिन्यात पूर्ण करण्याचं टार्गेट NHAIनं ठेवलंय. म्हणूनच अटल सेतू ते मुंबई गोवा महामार्गापर्यंतचा प्रवास 20 ते 30 मिनिटांत पूर्ण होणार. नागपूरमध्ये खासदार क्रीडा महोत्सवाला सुरुवात झाली आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरींच्या संकल्पनेतून हा क्रीडा महोत्सव आयोजित करण्यात येतोय. अभिनेत्री आणि खासदार कंगना रनौत यांच्या उपस्थितीत महोत्सवाचा शुभारंभ झाला. हा महोत्सव 2 फेब्रुवारीपर्यंत चालणार आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते क्रिकेटपटू यशस्वी जयस्वाल याला शिवगौरव पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आलाय. शनिवारी ठाण्यातील उपवन इथे संस्कृती आर्ट्स फेस्टिवलमध्ये त्याचा सन्मान करण्यात आला. टीम इंडियाची इंग्लंड विरुद्धच्या 5 T20 सामन्यांच्या मालिकेसाठी घोषणा झाली आहे. स्टार खेळाडू मोहम्मद शमी याची संघात एंट्री झाली आहे. दुखापतीमधून सावरल्यावरती मोहम्मद शमी कमबॅक करतोय. वीकेंडच्या निमित्तानं कोकणात पर्यटकांनी गर्दी केली होती. पर्यटकांचा सर्वाधिक कल हा तारकर्ली, देवबाग आणि दांडी किनाऱ्यावरती पाहायला मिळाला. सिंधुदुर्ग किल्ल्यावरती जाण्यासाठी सुद्धा पर्यटकांनी मोठी गर्दी केली होती. पर्यटकांच्या वाढत्या संख्येमुळे कोकणातील आर्थिक उलाढाल सुद्धा वाढली आहे. सध्या भेंडी काकडीला 35 ते 40 रुपये प्रति किलो प्रमाणे भाव मिळतोय. त्यामुळे शेतकरी आनंद व्यक्त करतायत. भात पिकानंतर मुरबाड तालुक्यात सिंचनाची सुविधा असलेल्या अनेक ठिकाणी शेतकरी भाजीपाला लागवड करतायत. मुरबाड तालुक्यात 750 हेक्टर क्षेत्रात शेतकऱ्यांनी पालेभाज्याची लागवड केली आहे. 100 पेक्षा अधिक महिला आणि पुरुषांना विषबाधा झाली आहे. अमरावतीच्या नांदगाव पेठ MIDC ही घटना घडली आहे. गोल्डन फायबर कंपनीमधील महिलांना पाण्यातून विषबाधा झाल्याची माहिती समोर आली. दरम्यान सर्वांवरती अमरावतीच्या जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार सुरू आहेत. यवतमाळच्या उमरखेडमध्ये शिवसेनेच्या वतीनं लाडकी बहीण मॅरेथॉन स्पर्धेचं आयोजन केलं होतं. प्रत्येक सहभागी महिलांना साडी देण्यात आली. यावेळी मॅरेथॉन स्पर्धेत शहरातील हजारो तरुणींनी सहभाग घेतला होता. अकोल्याच्या एका अंगणवाडीत कॅल्शियम विटामिनच्या गोळीतून चक्क स्टेपलरची पिन निघाली आहे. गोळी अर्धीच सेवन करायची असल्यानं ती मध्ये तोडली असता त्यात पिन सापडली. पिंजरच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांकडे या संदर्भात तक्रार नोंदवण्यात आली आहे.
लॉस एंजेलिसमध्ये लागलेली आग आता 22,000 एकर परिसरात पसरली आहे. आतापर्यंत या आगीत 16 लोकांचा मृत्यू झालाय. 12,000पेक्षा जास्त इमारती आणि घरं नष्ट झाली आहेत. वाढीव वीज बिलाविरोधात सिद्धार्थ कॉलनी सामाजिक संघटनेनं चेंबूरमध्ये आंदोलन केलंय. अदानी वीज वितरण कंपनीकडून वीज माफीची मागणी आंदोलकांनी केली आहे. अवाजवी पद्धतीनं वीज बिल आकारलं जात असल्यानं वीज ग्राहकांची थकबाकी ही वाढली आहे. त्यामुळे हे आंदोलन करण्यात आलं. आणि आता एक मोठी अपडेट समोर येते आहे. संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणाला 1 महिना झाला तरी सुद्धा वाल्मिक कराडला आरोपी करण्यात येत नाही, त्याला मोक्का लावण्यात येत नाही असा आरोप देशमुख कुटुंबियांकडून केला जातोय. संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख हे आज टॉवरवरती चढून आंदोलन करणार आहेत. तर मस्साजोगच्या गावकऱ्यांनी सुद्धा सामूहिक आत्मदहनाचा इशारा दिलाय. वाल्मिक कराडला आरोपी करावं आणि त्याला सुद्धा मोक्का लावावा यासाठी धनंजय देशमुख आणि गावकरी हे टोकाचं पाऊल उचलणार असल्याचं कळत आहे. एकंदरीतच बीडमधील या खंडणी आणि हत्या प्रकरणाचे पडसाद आता दिवसेंदिवस तीव्र होत जाताना दिसत आहेत. देशमुख कुटुंबीय आक्रमक झालेत, शिवाय गावकरी सुद्धा आक्रमक झालेत आणि अगदी टोकाचं पाऊल ते उचलणार आहेत. आणि यानंतर आता बातमी आहे ती अमोल कोल्हेंसंदर्भात. बीडचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात मंत्री धनंजय मुंडेंचं नाव आल्यानंतर मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी होतीये. नैतिकता म्हणून धनंजय मुंडेंनी राजीनामा द्यावा आणि तो स्वीकारला जावा अशी मागणीच आता खासदार अमोल कोल्हेंनी केली आहे. अजित पवारांना नैतिकता आणि कारवाई यातील फरक कोल्हेंनी सांगितलाय. वादग्रस्त प्रकरणात निष्पक्षपाती चौकशीसाठी यापूर्वी सुद्धा मंत्र्यांनी राजीनामे दिलेत याची आठवण खासदार कोल्हेंनी करून दिली आहे. बीड जिल्ह्यातल्या राजकारण्यांनी सुद्धा आत्मचिंतन करणं गरजेचं आहे आणि यामध्ये ज्या राजकीय व्यक्तींची नावं म्हणजे धनंजय मुंडेंसारख्या मंत्रिपदावर असलेल्या व्यक्तीचं नाव सातत्याने येत असेल तर नैतिकतेच्या आधारावर इथून मागे सुसंस्कृत महाराष्ट्राची परंपरा आहे की निष्पक्षपाती चौकशी होण्यासाठी नैतिकतेच्या आधारावर राजीनामा देण्यात आलेला आहे. हा राजीनामा न देता ज्या गोष्टी आहेत त्या तशाच पुढे नेणं हे कुठेतरी कुणाला पाठीशी घालण्याचा प्रयत्न होतोय का ही शंका येते. आदरणीय दादा जे म्हणतायत तो कारवाईची गोष्ट आहे आणि कारवाईमध्ये हे घ्यावंच लागणार आहे. जी मागणी आहे ती नैतिकतेच्या आधारावर हा राजीनामा द्यावा, निष्पक्षपणे चौकशी व्हावी ही मागणी आहे. आणि यानंतर आता वळूयात 36 जिल्हे 36 रिपोर्टरकडे. घेऊयात 36 जिल्ह्यांतील बातम्यांचा वेगवान आढावा. रविवारी शहरातील काही भागात तुरळक पावसाच्या सरी बरसल्या आहेत. एकीकडे मागील काही दिवसांपासून थंडी वाढलेली असतानाच सकाळपासूनच ढगाळ वातावरणामुळेच थंडीचा जोरही कमी होता. मात्र अचानक आलेल्या पावसानं नागरिकांची तारांबळ उडाली. मावळच्या कासारसाईमधील शेतकरी सुनील किरवे यांनी केवळ 1 एकर क्षेत्रात 6 जातीच्या गावरान टोमॅटोची लागवड केली आहे. मात्र यातून आता त्यांना लाखो रुपयांचा नफा होऊ लागलाय. केवळ 1 ते 1.5 लाख रुपये खर्च त्यांना या टोमॅटोची लागवड करताना आला. एका दिवसात तब्बल 100 ते 150 कॅरेट इतके टोमॅटो निघतायत. साठा जास्त झाल्याचं कारण देत पुसद बाजार समिती अंतर्गत असलेली कापूस खरेदी शुक्रवारपासून मंगळवारपर्यंत बंद ठेवण्याचं पत्र सीसीआयकडून देण्यात आलं. दरम्यान बाजार समिती प्रशासनानं मात्र जिनिंगमधील साठ्याची उचल झाल्यानंतर खरेदी पुन्हा सुरू केली जाईल असं सांगितलंय. अहिल्यानगर विभागातील अहिल्यानगर आणि नाशिक जिल्ह्यात यंदा आतापर्यंत 26 साखर कारखान्याच्या माध्यमातून ऊसाचं गाळप सुरू आहे. यंदा विभागात आतापर्यंत 55 लाख 20 टन ऊसाचा गाळप झालाय. यंदा गेल्या वर्षीपेक्षा 15 दिवस उशिरानं गाळप सुरू झालाय. बारामतीत वाटाण्याची आवक वाढली असून 50 रुपये प्रति किलो दर मिळतोय. संक्रांतीला वाटाण्याला जास्त मागणी असते, त्यामुळेच आवक सुद्धा जास्त प्रमाणात वाढली आहे. म्हणूनच वाटाणा किलोला सध्या 50 रुपये दर मिळतोय.
जळगावात हवामानामुळे रब्बी पिकांवरती विविध रोगांचा प्रादुर्भाव झाला असून त्याचा गहू, हरभरा, कांदा पिकांनाही फटका बसलाय. सुमारे 2.5 लाख हेक्टर क्षेत्रातील पिकांवरती संकट निर्माण झालंय. हवामान खात्याच्या अंदाजानुसार ढगाळ वातावरणासह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. नाशिकच्या कसबा पट्ट्यात ॲपल बोराला चांगली मागणी असल्यानं अनेक शेतकरी ॲपल बोराची शेती करतायत. मालेगावच्या बोराला स्थानिक बाजारपेठेसहज परराज्यातून मागणी वाढली असून त्याला चांगला दरही मिळतोय. साधारण 28 रुपये किलोनं त्याची विक्री होत असून किरकोळ बाजारात 40 रुपये किलोनं हा बोर विकला जातोय.